कोणाला नाही आवडत कझिन्स बरोबरची एक मस्त रोड ट्रिप करायला, ज्यात आहेत रात्रीच्या गप्पा, रॅन्डम मस्ती, जे वाटेल ते खायचं आणि कसलीही चिंता नाही. हे ऐकल्यावरच तुमच्या मनात काय येतंय? तर खूप मज्जा करण्यासाठी मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे एका अशाच फनफिल्ड ट्रिप मध्ये, एका खूप सुंदर जागेवर जी मुंबई पुणे हायवेच्या वाटेत लागते. इथे निसर्गाचा सहवास, प्राणी पक्षी, गाई गुरं आणि विठ्ठलाची एक खूप सुंदर मूर्ती आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातला वन ऑफ दी बेस्ट गरमागरम वडापाव आहे. वा. तर आता तुम्हीच ओळखा की आपण कुठे चाललोय. व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट्स मध्ये तुम्हाला जी जागा वाटते त्याचं नाव बिंदास टाका. येस, आपण चाललोय कर्जतला. ज्यांनी बरोबर ओळखलं त्यांना माझ्याकडून एक वडापाव. आपण जेव्हाही भेटू तेव्हा. नमस्कार मंडळी, अमेरिकन लाईफ मराठी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. मी आहे भक्ती आणि आम्ही निघालेलो आहोत कझिन्स बरोबर पुण्यावरनं कर्जतला एका रोड ट्रिप वर जायला. चला निघूया. 3, 2, 1. लेट्स गो. गणपती बाप्पा. लोणावळा येऊ दे मग. तर हे आहे लोणावळ्याचं फेमस ड्यूक्स नोज पॉइंट. लहानपणी आम्ही यायचो इकडे, तर बाबा मला दाखवायचं आहे ड्यूक्स नोज म्हणून. मला एकदम लक्षात आलं. लोणावळ्याला आलेलो सकाळी लवकर उठ, घरी धुकं दिसेल. वा. आम्ही न्यू हॅम्पशायरच्या ट्रिपला गेलेलो पहिल्यांदा, अमेरिकेत गेल्यावर 2 वर्ष आधी. आणि तिथे असं मस्त भयंकर मोठे डोंगर असतात आणि धुकं होतं तिथे. आणि तेव्हा मी ह्याला डायलॉग मारला, अरे हे तर लोणावळा सारखं आहे म्हटलं. तेच म्हटलं, तू कचरा करू नकोस. लोणावळा महाराष्ट्रासाठी ते निघाल. मग काय तर ट्रॅफिक. हा ट्रेलर पण नाही आहे ट्रॅफिकचा. हे वन वे आहे इथला हा माणूस. हे बघून अमेरिकेतले लोक वेडे होणार आहेत. लुक ॲट द ट्रॅफिक. हा, त्यांना ट्रॅफिक म्हणजे अरे 4 गाड्या, 2-3 जरी गाड्या पुढे 4 गाड्या मागे असल्या तरी नाही. पण तुम्ही ट्रॅफिक, पण ट्रॅफिकची डिसिप्लिन आहे ना. इथे ट्रॅफिकची डिसिप्लिन नाहीये. नाही तरी तेच सांगते, ते असून सुद्धा त्यांना वाटतं अरे आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलेलो. हे तर बघ उलट चाललंय. वनवे वर आहे. हे फक्त भारतातच होऊ शकतं. आणि वनवे तर चुकून आलेला दिसतोय. आणि इथे तुम्हाला दिसत असेल पुण्याचे जोशी वडेवाले आता कर्जत मध्ये सुद्धा आलेत. पण कर्जतच्या वडापावला तोड नाही. पण कर्जतच्या वडापावला तोड नाही. येस. आता फायनल डिसिजन तुमच्याकडे आहे. कोणता वडापाव बेस्ट आहे, कर्जत की मुंबई, हे कमेंट्स मध्ये सांगा. इन दोनों के लफड़े पे मेरे को क्यों फंसा के रखा है? उठा ले रे बाबा, उठा ले. तर आता आपण कर्जतला पोहोचलेलो आहोत. विठ्ठलाची मूर्ती केली मस्त इकडे, जसं स्टॅच्यू ऑफ युनिटी केलंय तसं. स्टॅच्यू गुजरात. हा, वाव. आणि इथनं पुढे स्ट्रेट गेलं की मार्केटला. ओके. आता आपण लेफ्टला जातो रामपुरा. ही उल्हास नदी. वा. वेदर पण एकदम मस्त आहे, असं पावसाळी वातावरण आहे. थोडंसं ह्युमिड आहे बाहेर, ऑफकोर्स कोकण रिजन असल्यामुळे. चौघा उल्हासनगर वर नव्हतं का? नाही. हर्षा जा मागे. कुठनं गाडी आलेली आहे, हा माणूस चॅलेंज करतो विचारायला माणूस करून टाकला. जो दिसतच नाहीये उन्हामुळे. गावाचा मान राखत तो मागे चाललाय. पण स्किल बघ, न बघता न कॅमेरा असता तो मागे नेतो. तो साइड मिररनी बघून चाललाय. खरंच काय हर्षालाच रिव्हर्स घेताना बघणार होता. आता मावशीच्या घरी पोहोचलेलो आहोत आणि आमच्या कुत्र्यामध्ये वेलकम करायला आलेत. हॅलो. किती छान वाटतं मुली घरी आल्याची. गावी आल्यावर पण छान वाटतंय. आज जेवणासाठी राईस, वा वा, रसमलाई,
पोळी, हरभऱ्याची उसळ, इकडे दही कसलं गोड श्रवण तू बघा तुझ्याबद्दल बोलतीये. त्या दिवशी श्रवण आलेला तेव्हा अंगणात माझ्यापेक्षा घाबरले बाबा श्रवण. मला तुला हात लावला त्याला म्हणलं हो आवाज आवडलं केलं चांगला हात ती आरती तुम्हाला माहिती आहे ना, तुझी मावशी आहे ना मिरची मसाला टाकून तडका देण्यामध्ये एक्सपर्ट आहे. बाबा तडका दिल्याशिवाय मजा आहे का? एक्झॅक्टली. आणि एकदा दुकानात गेले पिंपरे म्हणून आम्ही साखर घेतो, म्हणजे साखर किराणा आणायचं त्यांच्याकडे. कुठं गेलं असे जोरात गेले एकदम की मी असं म्हणजे कोण मी कर्जच दादा आहे का काय असं जोरात गेले दुकानामध्ये. कोण पिंपरे शेठ? हा वा 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 नमस्कार नमस्कार. हा काय आहे साखरे द्या. साखरे आडनाव आहे. मी फर्स्ट टाइम ऐकते साखरे आडनाव आहे. साखरे कोण नाही म्हणलं नाही, साखरे हवेत. तो साखरे खोकलेला राहतो. साखरेला खूप आनंद दिवस साखरेचं खपोली जाय. तर नंतर साखर पाहिजे होती, तर यांना मराठी साखर मिळते म्हणून साखरे म्हणते. जेवण झालं आणि ओल्या मातीचा वास आला. एकदम बाहेर आलो तर पाऊस चालू झाला. वा. तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि जसं तुम्हाला दिसत असेल बॅकग्राऊंडला खूप सुंदर पाऊस चालू आहे. ओल्या मातीचा वास येतोय आणि इकडे माझ्या बहिणीच्या घरामध्ये गायींचा गोठा आहे. तर तिकडे नुकतंच एका गाईला वासरू झालंय, तर ते बघायला जाऊया. चला. यांना मी खालचं वाळलेलं गवत दिलं तर यांनी खाल्लं नाही. तुम्हाला लक्ष कळेल ना आणि ओरडत होते तुम्हाला कळेल नेमकं काय हवं. तर इथे फ्रेश पाला आणलाय, तो काढल्यावर एकदम डोळे टवकारले सगळ्यांचे. तिला तुझ्या तोंडावर पाणी. तिला दे फ्रेश. हिला ह्यांना दे इकडे या साईडला. हा गुड मॉर्निंग. आता सकाळ झालेली आहे आणि ब्रेकफास्ट मध्ये काय आणले बघूयात. इथे चाललाय चहा आणि इथे काय चाललंय वा 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 मिसळ ब्रेकफास्ट. परफेक्ट महाराष्ट्रीयन मॉर्निंग. आणि पोळीचा लाडू वा वा वा. जरा गुळ घालून मस्त. गुळ घालून त्याच्यामध्ये तूप थोडं घालायचं. येस. एकदम पौष्टिक. मी एवढे मोड आलेला हरभरा पहिल्यांदा बघते. केमिकल काही नाही. बापरे. तर इथे चहा झालेला आहे. फॉर ब्रेकफास्ट. या या. अरे वा. काय आणलं काकांनी. वाव. फ्रेश तोडलेले शेतातले पेरू आणले. वाव. अजून जरा काही असेल तर बघा. तू शेतात चल पहिले बकरी घेऊन. आता आपण याला मस्त तिखट मीठ लावून खाऊ. तिखट मीठ लावा. ब्रेकफास्ट झाले. आता शेतात थोडस वॉक करायला जाऊयात. टोचणार नाही ना. वा ऍक्च्युली काढू. चला ओके. सायली म्हणते चप्पल काढा तर चप्पल काढूयात. आणि विदाउट चप्पल चालू. सवय गेली आता अशी चालायची. चिखल. आणि आमचे बॉडीगार्ड्स पण आमच्या बरोबर येत आहेत. हे दोघं जण चिनी चिनू.
देवासाठी जास्वंदाची फुलं तोडली आहेत मी. आणि आमचं बुबू चिनू म्हणजे बरोबर येते. इतकं शांत वाटतंय ना मला इथे की ॲक्च्युअल वीकेंड गेट अवे झालाय माझा हा. आणि हे आपल्या भारतातल्या गावांची ब्युटीच ही आहे की तुम्ही थोडे दिवस जरी गावात राहिलात ना, माइंड आणि मन इतकं फ्रेश होता तुम्ही मेंटली ना. इथे आल्यापासून मी एकदाही फोन बघितला नाही. म्हणजे ऑफकोर्स आता मी रेकॉर्डिंग फोनमध्येच करते, पण इंटरनेट वगैरे काहीही लावलेलं नाही आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आपलं स्क्रोलिंग जे असतं काहीही बघत नाही आहे मी. वेळ कधी कसा जातोय, किती वाजलेत हेही बघत नाही आहे. दिस इज ॲक्च्युली हिलिंग. आणि हे मकेन पॅटेस आलेला आहे. तर हर्षने आम्हाला दिलाय मस्त बनाना मिल्कशेक. वा, अजून काय पाहिजे, नुसतं खाणं पिणं रेलचेल चालली आमची. चिअर्स चिअर्स. संध्याकाळ झाली, अंधार पडला ऑलमोस्ट. आणि आता बाहेर आम्ही टाइमपास करण्यासाठी आलो. सगळे मुलं टेबल टेनिस खेळतात. तुळशी वृंदावन केवढं मोठं आहे बघा. सेंटरला 70-80 तर दोन्ही हाताला असणार इझिली. गेलो. सगळ्यांना डास सवायला लागलेत. आज जाऊयात. आमची चिनी झोपली आहे. चिनी. तर आमचं सेकंड मीलची तयारी झाली आहे. पुलाव, कढी आणि मस्त आंब्याचं घरी केलेलं लोणचं. गुड मॉर्निंग. आता दिवसाची सकाळ झाली आणि मी ब्रेकफास्ट करायला बसलो. आज आहे ब्रेकफास्टला साबुदाणा खिचडी. कामवाले लोक चालले आज. बाय बाय. आणि मुलांना गाईंना आम्ही चाललोय त्यांचा ब्रेकफास्ट द्यायला. पोळीचे लाडू, भाकरी आणि पेरू. चला खायला आणलं. अरे पेरू पडला घरी. हा, हे काय सौम्या थांब रे तू. त्याला शेवटच्याला ना मिळालं नाही असं. हा, नाही दिलं का? नाही, तिला थांब देतोय. भरलं का पोट? भरलं का तुझं? गुड बॉय. अजून पेरू आले. बाय बाय गुरांनो. सी यू लेटर. बाय. मस्त. ॲनिमल लवर्स समजू शकतात. आय नो सगळ्यांना नाही आवडत, पण आय लव्ह दिस थिंग. तुम्ही ऐकलं असेल माथेरान खूप जवळ आहे. कर्जत हे डेस्टिनेशन वेडिंगचा स्पॉट आहे. बरेच तिथे एनडी स्टुडिओ आहे, म्हणजे फिल्म स्टुडिओ आहे. आणि बरेच ॲक्टर, फिल्म स्टार्स यांचे फार्म हाऊसेस सुद्धा आहेत कर्जतला. कर्जतचा वडापाव फेमस आहे. हर्ष आम्हाला दाखवतोय. आज लोकल कर्जत फिरवणार आहे तो आम्हाला. आणि 1-2 स्पॉट्स कव्हर करणार आहोत. तर कुठले ते हर्ष आपल्याला तर सांग. आता आपण शिवक आश्रमला जाणार आहे. ओके. अनिरुद्ध बापूंच्या आश्रमला जाणार आहे. ओके. आणि मग रिटर्नला आपण दुसऱ्या टोकाला मोरबे डॅमला जाणार आहे. मोरबे डॅम. ओके. इथून आतमध्ये कुठे अजय देवगणचा फार्म. हो. आणि मी ऐकलेलं की अक्षय कुमारचं पण एक ते गोठा वगैरे होता गाईंचा. तर इथून त्याला दूध जायचं बरं तिकडे. अनिरुद्ध बापूंचा आश्रम आहे. इथे खूप सारे गायी आहेत, वेगवेगळे पक्षी, प्राणी असे पाळलेले आहेत. प्राणी म्हणजे बदक वगैरे असं, ससे आहेत. खूप छान आहे. साईबाबांचं मंदिर आहे आत, खूप छान. चला. तर आम्ही आता इकडे आतमध्ये आश्रमात चाललोय. पण अनफॉर्च्युनेटली मला शूटिंग नाही करता येणार आतमध्ये, कारण अलाउड नाही आहे कॅमेराज वगैरे न्यायला. सो मी एक्सपिरियन्स सांगते कसा काय आहे ते. असं आहे हे गोविद्यापीठम म्हणून आश्रम. आतमध्ये गायी वगैरे आहेत. आता आम्ही दुसऱ्या आश्रमात आलोय. शिवयोग आश्रम नावाच्या आश्रमात. आपल्या इंडियात हीच ब्युटी आहे की गाई म्हशी रस्त्यावर दिसतात. हा प्रकार अमेरिकेत खूप दुर्मिळ आहे. दुर्मिळ म्हणजे नाहीच आहे. गाई म्हशी बघण्यासाठी तुम्हाला झू मध्ये जावं लागतं. जसं की तुम्ही मी माझ्या फ्रँकलिन झूच्या ब्लॉग मध्ये टाकलंय. तिकडे गाई म्हशींना असं झू मध्ये ठेवलंय, तर तुम्ही जाऊन बघू शकता. तर आता आमचा आश्रम बघून झालाय. सॉरी, मला तुम्हाला दाखवता नाही आलं कारण की अलाउड नव्हतं तिकडे.
पण यानंतर आम्ही इकडे राज कॉटेज म्हणून एक रिसॉर्ट आहे कर्जतमध्ये, तर तिकडे आलेलो आहोत. वा, इथे रेन डान्स असतो. हा पूल आहे आणि या स्लाइड्स आहेत. गरम गरम चहा आलेला आहे आणि सोबत पार्लेजीचे बिस्किट्स. वा वा वा, बेस्ट कॉम्बो एवर. आणि आता आम्ही इथे राज सिनेप्लेक्स नावाचं थिएटर आहे, मल्टिप्लेक्स. इकडे मूवी बघण्यासाठी आलोय. इकडे थांबाल लागलाय. आपण कलंक इथं बसून किंवा तिथं बसून बघितलं. तिकडे कलंक तिकडे बघितलेलं आपण. इकडे बसलेलो, सगळे बसलेलो 2 तासानंतर झोपलो. म्हणून जरा आम्ही मस्त कर्जतचा फेमस वडापाव पार्सल घेतला. तर आता आम्ही खाणार आहोत गरम गरम वडापाव आणि कच्ची दाबेली सुद्धा आहे इकडे. वा, काय छान बेत आहे. पण बाजूला इतकी हवा सुंदर आहे. एक्झॅक्टली, डॉगी उभे एन्व्हायरमेंट फ्रेंडली. हा, तिकडनं तुझ्याकडे गोरं बघताय. आम्हाला या आणि पेंडा देऊन जा. तर आता मी मस्त अशी चटणी टाकते या पावावरती. मस्त लसूण शेंगदाणा चटणी आणि हा गरम गरम पाव वडा. तर आता आमची कर्जतची ट्रिप संपलेली आहे आणि आम्ही आता पुण्याला परत घरी निघालेलो आहोत. खूप छान वाटलं इथे. आय होप तुम्हाला ही ब्लॉग आवडला असेल. तर आम्ही पुण्याला निघालेलो आहोत. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर करा, कारण तुम्हालाही मजा येणार आहे या ट्रिप्समध्ये. आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये.